नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्या बॅगेला चेन किती प्रकारे लावल्या जातात. आपण हे सगळं डायग्राम थ्रूच बघणार आहोत. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला डायग्राम थ्रू दाखवलेला आहे की बॉटम कसा घ्यायचा, तसेच बॅगेचं मेजरमेंट कसं घ्यायचं, किती जास्त घ्यायचं, कुठे कमी करायचं, कसं मेजरमेंट करायचं, सगळं आपण बॅगेविषयी माहिती करून घेतलेली आहे. जर तुम्ही बॅग शिवण्यामध्ये नवीन असाल तर तुम्हाला या सगळ्या टिप्स माहीत झाल्यावर तुम्ही इझिली बॅग स्टिच करू शकता. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर मैत्रिणींनो, अशाच बॅगेच्या शिवण क्लासच्या टिप्स बघण्यासाठी, मशीनच्या टिप्स बघण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा. कारण अशाच टिप्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत, ज्या तुम्हाला कुठल्याच चॅनलवरती बघायला मिळणार नाहीत. तर सगळ्या टिप्स फॉलो करा आणि त्यानुसारच तुमची स्टिचिंग स्टार्ट करा बॅगेची. तर आज आपण बघणार आहोत की बॅगेला चेन किती प्रकारे लावल्या जातात. मी सगळं तुम्हाला डायग्राम थ्रू दाखवणार आहे. तर कालच्या व्हिडिओला सुद्धा तुमचा छान प्रतिसाद आला. तुमचे लाईक येतात, कमेंट येतात. खूप छान वाटतं मला तुमचा एवढा प्रतिसाद बघून. तर तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ आवडत आहे, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. आणि याआधी सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत बॅगेच्या स्टिचिंगच्या, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. ट्रॅव्हल बॅग जर तुम्हाला स्टिच करता येत नसेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी. तसेच कॉईन पाऊच, मोबाईल पाऊच, संपूर्ण जे पाउचेस किंवा बॅग्स आहेत त्याचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तुम्ही ते नक्कीच वॉच करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला बॅगेचं माप घेता येत नसेल, माप घ्यायचं म्हणजे काय, तर आपण जेव्हा बॅग स्टिच करतो तेव्हा जो कपडा कट करतो तेव्हा मोठा कट करतो, पण बॅग शिवल्यावर ती छोटी होते. तर ती का होते, त्यासाठी आपण कसं मेजरमेंट घ्यायचं सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये तुम्हाला गणित आखून तुम्हाला पूर्ण लिहून वगैरे दाखवलेलं आहे की कसं कोणत्या बॅगेला माप घ्यायचं आहे, रेडी बॅग तुमची किती मापाची हवी आणि त्यासाठी तुम्हाला कपडा कसा कट करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल पाऊच, टोट बॅग, शॉपिंग बॅग, ट्रॅव्हल बॅग सगळ्याची मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलेले आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला माहीत नसेल, म्हणून ही सगळी माहिती मी परत तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही नक्कीच ते मागचे व्हिडिओ बघू शकता आणि वॉच करा आणि तुमच्या बॅगेचं माप तुम्हाला तुमच्या मनानुसार घेता येईल. तर मैत्रिणींनो, चला मग मी तुम्हाला डायग्राम थ्रू दाखवते की आपल्या बॅगेला चेन किती प्रकारे लावायची असते आणि कशी लावायची असते. आता तुम्हाला जर खांद्यावरची बॅग स्टिच करायची असेल, म्हणजे आपण ही जी खांद्यावरची बॅग स्टिच करतो अशा प्रकारची, इथून हा आपला बॉटम असतो, अशी आपली बॅग असते, शोल्डर बॅग. तर त्यासाठी तुम्हाला चेन घ्यायची आहे. जर हे जे तुकडे आहेत ना बॅगेचे, ते जर तुम्ही 2 घेतले, म्हणजे सिंगल घेतले, अखंड कपडा न घेता, तर तुम्हाला जी चेन असते आपली, ही चेन आहे आपली, तर याचे 2 भाग करावे लागतात वेगवेगळे. आणि एक भाग आपल्याला दुसऱ्या कापडाला लावावा लागतो आणि एक भाग आपल्याला दुसऱ्या कापडाला लावावा लागतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चेन इन्सर्ट करून मग ते दोन्ही भाग आपल्याला हे इथून शिलाई करायची असते. हे मग इथे आपली अशी चेन लागली जाते आणि चेन लावल्यानंतर इथून आपल्याला तिला लॉक करून घ्यायचं असतं शिलाईमध्ये. तर शिलाईमध्ये लॉक करताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपली चेन इकडनं सुद्धा पॅक हवी आणि इकडनं सुद्धा पॅक हवी. दोन्हीपैकी एकाही बाजूने आपली चेन खुल्ली नको, ती पण इकून पण पॅक करायची आणि इकून पण पॅक करायची. उलट जर तुम्ही चेन घातली तर एका साईडने तुमची बाजू ही उघडी राहते चेनीची, म्हणजे 2 भाग दिसतात आणि एका बाजूने ती पॅक म्हणजे लावलेली दिसते. तर दोन्ही बाजूने जर तुम्हाला पॅक करायची असेल तर दोन्ही बाजूने आपली चेन लावलेली असायला हवी. आणि रनर आपलं इथे मध्य साईडला हवं, म्हणजे आपलं रनरसुद्धा शिलाईमध्ये अडकणार नाही आणि दोन्ही साईडने आपली चेन व्यवस्थित लॉक होईल. आणि जर ती खुल्ली असेल, म्हणजे 2 भाग असतील, तर मग तो एक भाग बाहेर निघतो, मग ते व्यवस्थित आपली फिनिशिंग पण येत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही शॉपिंग बॅग, खांद्यावरची बॅग रेडी करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे चेन लावावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जर अशा प्रकारची शॉपिंग बॅग रेडी करायची असेल, शॉपिंग बॅग आपण जी मोठ्या साईजची शॉपिंग बॅग शिवतो, ती जर आपल्याला शिवायची असेल अशा प्रकारची आणि याला वरतून जर चेन लावायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला ही चेन जी आहे, चेन तुम्हाला 2 भागांमध्येच लावावी लागेल. तर ही चेन जी आहे ती एक्स्ट्रा घ्यायची आहे, इथपर्यंत घ्यायची आहे. म्हणजे पिशवीला चेन लावल्यानंतर 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि तिला इथून कपड्याने लॉक करायचं आहे. इथे आपल्याला कपड्याने स्टिच करून घ्यायचं आहे आणि तिला लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे ही आपली इथे चेन लागली गेलेली आहे आणि इथून ती लॉक झालेली आहे आणि या साईडने इथे आपण शिलाईमध्ये तिला लॉक करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही आपली शॉपिंग बॅगची चेन लागली जाते. आणि ही जी चेन आहे ती लावताना
जेव्हा आपल्या या बाजूने पिशवी आपण स्टिच करतो म्हणजे चेन लावतो तेव्हा अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायची आहे चेन, तिला स्टिच करायची नाही आहे पिशवीसोबत. आणि नेहमी तुम्ही जर शॉपिंग बॅगला चेन लावायची असेल तर हे जो भाग असतो आपल्या कपड्याचा दोन्ही साईडचा त्याला वरतून आधी पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला चैनीला दाब स्टिच द्यावी लागणार नाही आणि तुमची चेन इझिली लागली जाते, ती लॉक होऊनच लागली जाते. जर तुम्हाला लावता येत नसेल तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकता, मी कशी बॅगेला चेन लावलेली आहे, त्यामध्ये मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये स्टिच करून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला त्यामध्ये समजून जाईल की बॅगेला चेन कशी लावायची, शॉपिंग बॅगला चेन कशी लावायची, फुल डिटेल व्हिडिओ आहे, तुम्ही तो नक्कीच वॉच करा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही बाजूने तुम्ही जर पायपिंग केली तर तुम्हाला चेन ही लॉक होऊनच लावता येईल आणि व्यवस्थित लावता येते, त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि इकडून तिला कपड्याने पॅक करून घ्यायचे आहे, लॉक करून टाकायचे, म्हणजे तुमची चेन इकडनं उघडली पाहिजे आणि इथं थांबली पाहिजे, अशी तुम्हाला चेन लावायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल बॅग स्टिच करता, हे बघा अशा प्रकारची आपण जेव्हा मोठी ट्रॅव्हल बॅग स्टिच करतो, इथून बंद लावतो आपण खालून पूर्ण अशी मोठी, ही आपली ट्रॅव्हल बॅग झाली. तर ही ट्रॅव्हल बॅग जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा आपण इथून वरतून कट करत असतो, याचे 2 भाग करतो आणि मग इथे एक चेन लावतो आणि वरतून एक चेन लावतो. तर ही ट्रॅव्हल बॅग जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा आपल्याला इथून चेन लावावी लागते, हा भाग वरचा कट करून, त्याच्यानंतर परत या चैनीला हा वरचा भाग जॉईन करावा लागतो आणि मग ही वरची आपल्याला चेन लावावी लागते. तर आता ही चेन लावताना तुम्हाला काय करायचं आहे, इकडून सुद्धा रनर इन्सर्ट करायचा आहे आणि या साईडने सुद्धा रनर इन्सर्ट करायचा आहे, म्हणजे दोन्ही साईडने तुमची चेन पॅक होते आणि लॉक होते. तुम्ही सहज साईडने शिलाई लावून तिला पूर्ण लॉक करू शकता, कारण ट्रॅव्हल बॅगच्या चैनी व्यवस्थित लागणं, फिनिशिंगने लागणं खूप गरजेचं असतं, कारण त्यामध्ये आपण बराच सामान ठेवतो, त्याच्यामुळे त्याला दाबून दुबून जेव्हा आपण बॅग भरतो ना तेव्हा सगळा जोर आपल्या ह्या चैनीवरती रनरवरती पडतो, त्याच्यामुळे आपल्याला ते 2 रनर आपल्याला इन्सर्ट करावे लागतात आणि साईडने व्यवस्थित लॉक करून मगच आपल्याला शिलाई लावायची आहे, जेणेकरून आपली जी चेन आहे ती निघणार नाही किंवा तुटणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि जर एक रनर तुटलं तर दुसरं रनर आपलं तिथे इन्सर्ट राहतं, त्याच्यामुळे ट्रॅव्हल बॅग स्टिच करताना तुम्हाला नेहमी 2 रनर इन्सर्ट करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही चेन लावू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही पाऊचला चेन लावायची असेल, समजा आपलं मोबाईल पाऊच वगैरे, आणि तुम्हाला या साईडने जिथे आपण शिलाई लावतो, जॉईन करतो कापड, तिथून जर तुम्हाला चेन लॉक करता येत नसेल, तिथून तुमची जी चेन असते ती निघत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी आपली चेन असते तिला रनर इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या साईडने सुद्धा कपड्याने लॉक करायचं आहे, या साईडने सुद्धा कपड्याने लॉक करायचं आहे, म्हणजे जे पाऊच असतं त्याच्या 1 इंच इकडनं आणि 1 इंच इकडनं असं माप घेऊन तुम्हाला ही चेन कट करून घ्यायची असते आणि त्याला या साईडने 1 इंच कपडा आणि या साईडने 1 इंच कपडा असं याला लावून घ्यायचं असतं, अटॅच करून घ्यायचं असतं आणि मग ही चेन तुम्हाला याच्यावरती स्टिच करून घ्यायची असते, म्हणजे या साईडने तुमचं कपड्याने लॉक झालेलं असतं, या साईडने सुद्धा कपड्याने लॉक झालेलं असतं आणि तुमची चेन मधल्यामध्ये असते, त्याच्यामुळे या साईडने चेन निघण्याचा प्रश्न येत नाही आणि या साईडने सुद्धा निघण्याचा प्रश्न येत नाही आणि तुमची चेन व्यवस्थित फिनिशिंगने लागली जाते, त्यामध्ये तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर या सर्व प्रकारच्या बॅग्समध्ये तुम्हाला अशा प्रकारे चेन इन्सर्ट करायच्या असतात, लावायच्या असतात आणि त्याची माहिती असणं बॅग स्टिच करणाऱ्यांना खूप गरजेचं असतं, कारण आपण बॅग पूर्ण स्टिच करून घेतो पण आपल्याला रनर इन्सर्ट करता येत नाही किंवा चेन व्यवस्थित लावता येत नाही, त्याच्यामुळे आपल्या पूर्ण बॅगेची फिनिशिंग बिघडते आणि आपली बॅग जी आहे ती सेल करण्यासारखी नसते, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि नंतर जर तुम्हाला चेन इन्सर्ट करता येत नसेल, रनर आपल्या चेनमध्ये इन्सर्ट करता येत नसेल, तर तुम्हाला माझे जे मागचे बॅगेचे व्हिडिओ आहेत ते वॉच करायचे आहे. मी त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे एकदम सोप्या भाषेमध्ये की रनर चेनमध्ये कसं इन्सर्ट करायचं एकदम इझिली, त्याच्याने तुमची चेन पण खराब होणार नाही आणि तुमचं रनर पण इन्सर्ट इझिली होऊन जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि बॅग स्टिचिंग करताना चैनीचा खूप मोठा जास्त रोल असतो, त्याच्यामुळे त्या गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करू शकता. मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलंच असेल या सगळ्या बॅगेचं मी तुम्हाला जो डायग्राम काढून दिलेला आहे खूप सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला. आशा करते तुम्हाला समजलं असेल आणि काहीही तुम्हाला शंका असतील किंवा समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी परत त्यावरती अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगू शकता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर कमेंट नक्की करा, लाईकसुद्धा करा आणि अशाच टिप्ससाठी आणि ट्रिकसाठी आपल्या मराठी ब्लॉगर प्राजक्ता या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम.